मला आत्ताच MMRDAचे अधिकारी आले आणि मी त्यांना विचारला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तर लक्षात आला हा तोच कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा हे पूर्ण आपण 1.5 महिना आधी उघडकीस आणलं होतं. आणि मी त्यावेळी MMRDAचे मुखिया संजय मुखर्जी यांना लेखित हे सर्व दिलं होतं आणि मागणी केली होती की या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित करा तात्काळ. आता खूप दुःखद बाब आहे की ही घटना पण त्याच कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणामुळे झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलंय की सखोल चौकशी होणार आणि याचा जे कोणी अधिकारी, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर दोषी सापडणार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, ते जेलमध्ये जाणार आणि अधिकाऱ्यांना निलंबित पण करणार. म्हणून सदोष मनुष्यबळाचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हावा तुम्हाला वाटतं का? 100%. कारण एखादा ऍक्सिडेंट असेल आपण समजू शकतो, पण त्याच कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणाचे 54 ते 60 लोकेशन वरती GIS टॅग करून आपण MMRDAला दिलंय. विधानसभाच्या पटलावरती हे फोटोग्राफ्स मी ठेवलेत. लेखी मागणी केली आहे, विधानसभेमध्ये मागणी केली आहे की या कॉन्ट्रॅक्टरला MMRDA निलंबित करत नाही आणि त्याला निलंबित केलं पाहिजे. आणि आत्ताच 5 मिनिटं आधी लक्षात आलं की हे काम पण त्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. तर निश्चितच माझी सर्वप्रथम मागणी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मालकाला आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलाय की सखोल चौकशी होणार, त्याचा जे कोणी दोषी सापडले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांचा निलंबन पण झालं पाहिजे. पण सर, जर पाहायला गेलो सगळ्यात महत्वाचं यामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघतो की अशा मेट्रोचे जाळे आहे, खाली ट्रॅफिक सुरू आहे. आज एक अपघात झालाय, भविष्यात असे अपघात होऊ शकतात. काय प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे? कारण की आपण बघतो जेव्हा मेट्रो बनते ते बॅरिकेडिंग होतं, आता काहीच बॅरिकेडिंग नाहीये, काहीच म्हणजे कोणतीच असं म्हणतो प्रोटेक्शन नाही या ठिकाणी. तुम्ही जे म्हणतात तसेच 55 मुद्दे 55 लोकेशन वरती MMRDAचे इंजिनियर व महानगरपालिकाचे इंजिनियरच्या जॉईंट व्हिजिट मध्ये मी निदर्शनात आणले होते. GIS GPS टॅगिंग आणून ते फोटो सुद्धा सबमिट केले होते. म्हणजे एक जनप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या निदर्शनात आणून दिलं होतं वेळेवरती. पण दुर्दैवी बाब ही आहे की MMRDAच्या अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर वरती काहीच कारवाई केलेली नाहीये आणि आज जे आपल्या नागरिकाचा जीव गेला तो त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे. मिलन करके है कंपनी, ही इज अ सब कॉन्ट्रॅक्टर. सर, तुम्ही रुग्णालयात जखमींना भेट दिलेली आहे, सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे आणि एक जो जण दगावलेला आहे या पूर्ण घटनेत 4 लोक होते. आपली मुलुंडची एक महिला नागरिक आहे, तिला काय जास्त लागलेलं नाही आणि आता एक अर्धा तासात तिला डिस्चार्ज भेटणार आहे. रामदीन यादव जे रिक्षा चालक होते त्यांचा दुःखद मृत्यू झालेला आहे आणि त्याचाच परिवारातले बाकी 2 नागरिकांना ICU मध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहे. डॉक्टरची पूर्ण टीम लागलेली आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे लवकरात लवकर पेशंटला स्टेबल कसं करता येणार.